नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये ऑगस्ट 2020 या महिन्याच्या काही चालू घडामोडींवरील प्रश्न पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी थोडीफार तरी मदत नक्कीच करतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी मुख्यमंत्री शेतकरी सहाय्य योजना लागू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरात राज्य सरकारने। तर गुजरात सरकारने मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यक योजना लागू केली असून याच्या अंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। तर त्याच्या अंतर्गत दुष्काळ, अतिवृष्टी किंवा अवेळी पाऊस यामुळे पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोणताही हप्ता न घेता नुकसान भरपाई मिळणार आहे। हे केवळ या वर्षासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जागी आहे। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित म्हणजेच SAIL या उपक्रमाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोमा मोंडल। सोमा मोंडल यांची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित याच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे। त्या या पदावरती नियुक्ती झालेल्या प्रथम महिला ठरलेल्या आहेत। त्या सध्याच्या अध्यक्ष असलेले अनिल चौधरी यांच्याकडून डिसेंबर 2020 महिन्याच्या अखेरीस पदभार स्वीकारणार आहेत। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, कोणते शहर स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्त्री स्वरूपात वाहतूक सिग्नल मिळवणारे पहिले ठरले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई शहर। तर मुंबई शहरातल्या दादर परिसरात स्त्री स्वरूपात वाहतूक सिग्नल दर्शवणारी यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे। तर लिंगभाव समानतेच्या जाहिरातीसाठी अशा प्रकारचे वाहतूक सिग्नल मिळवणारे हे पहिले शहर ठरले आहे मुंबई। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या संस्थेने बिग म्हणजेच BEEG या नावाने देशी सीड बॉल विकसित केले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर। तर कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने बिग म्हणजेच बायो कंपोस्ट एनरिच इको फ्रेंडली ग्लोब्युअल नामक देशी सीड बॉल विकसित केले आहेत। तर सीड बॉल हे पोषक तत्वांनी भरपूर असलेले जैव अपघटन पावणारे मातीचे गोळे असतात, ज्यात बियाणे पेरले जातात। यांना अर्थ बॉल किंवा नेंडो डांगो म्हणून देखील ओळखले जाते। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, 70th ॲनिव्हर्सरी ग्रँड प्रिक्स 2020 या शर्यतीचा विजेता कोण ठरला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मॅक्स वर्स्टेपेन। तर रेडबुल संघाचा मॅक्स वर्स्टेपेन हा 9 ऑगस्ट 2020 रोजी ब्रिटनच्या सिल्व्हरस्टोन सर्किट येथे झालेल्या 70th ॲनिव्हर्सरी ग्रँड प्रिक्स 2020 या फॉर्म्युला 1 कार शर्यतीचा विजेता ठरला आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या संस्थेने भारतभर WGDP विमेन कनेक्ट चॅलेंज उपक्रम राबवण्यासाठी USAID या संस्थेसोबत भागीदारी करार केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिलायन्स फाउंडेशन। तर रिलायन्स फाउंडेशन या संस्थेने 2020 या वर्षी भारतभर WGDP विमेन कनेक्ट चॅलेंज या उपक्रम राबवण्यासाठी US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट म्हणजे USAID या संस्थेसोबत भागीदारी करार केला आहे। तर खाजगी डिजिटल क्षेत्रातली भारतातली स्त्री पुरुष समानता तफावत भरून काढणे आणि त्यांना व्यवसायाच्या संधी देणे हे अमेरिकेच्या सरकारने चालवलेल्या या उपक्रमाचे एक उद्दिष्ट आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या कंपनीने विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0 यासाठी अटल इनोव्हेशन मिशन सोबत भागीदारी केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डेल टेक्नॉलॉजीजने। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या संस्थेच्या वतीने इंडिया ॲट 75 समिट मिशन 2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारतीय उद्योग संघ। तर भारतीय उद्योग संघ म्हणजेच CII या संस्थेच्या वतीने इंडिया ॲट 75 समिट मिशन 2022 या कार्यक्रमाचे आयोजन 8 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आले होते। तर भारतातल्या तंत्रज्ञानाचे पुनरुज्जीवन हा या परिषदेचा विषय होता। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या व्यक्तीची भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रमोद भसिन यांची। तर भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन मंडळाच्या अध्यक्षपदी प्रमोद भसिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही नियुक्ती ईशर जज अहलुवालिया यांच्या जागी झाली आहे। तर भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन परिषद ही नवी दिल्ली या शहरातली एक वैचारिक संस्था आहे। पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10,
13 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या एक गस्ती जहाजाचे जलावतरण करण्यात आले। त्या जहाजाचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सार्थक। तर भारतीय तटरक्षक दलाची गस्ती जहाज सार्थकचे जलावतरण करण्यात आले आहे। तर 5 गस्ती नौकांच्या मालिकेतील सार्थक ही 4थी गस्ती जहाज आहे। गोवा शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक कंपनीने या जहाजाची रचना व बांधणी स्वदेशी तंत्रज्ञानाने केली होती। जहाजात अत्याधुनिक अशी नौकायन आणि संचार साधने तसेच संवेदन आणि यंत्रणा बसवण्यात आली आहेत। 105 मीटर लांबी असलेल्या या जहाजाचे वजन 2350 टन असून जहाजाला 9100 किलोवॅटची 2 इंजिने आहेत, ज्या माध्यमातून 6000 नॉटिकल मैलापर्यंत। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती संस्था देखो अपना देश या संकल्पनेखाली वैविध्यपूर्ण वेबिनार मालिका आयोजित करत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्यटन मंत्रालय। तर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देखो अपना देश वेबिनार मालिकेच्या अंतर्गत 14 ऑगस्ट 2020 रोजी जालियनवाला बाग भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले निर्णायक वळण या वेबिनारचे आयोजन केले होते। तर हा 47वा वेबिनार होता। देखो अपना देश वेबिनार मालिका एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत समृद्ध भारतीय वैविध्याचे दर्शन घडवण्यासाठीचा आभासी मंच आहे। तर ही मालिका इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाच्या तंत्रज्ञान सहकार्याने सादर करण्यात येते। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता संघ ऑलिम्पिकमधील भारताच्या सहभागाची शताब्दी साजरा करीत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेक्कन जिमखाना क्लब। तर डेक्कन जिमखाना क्लब यावर्षी ऑलिम्पिकमधील भारताच्या सहभागाची शताब्दी साजरी करत आहे। तर 1919 साली पुणे शहरात दोराबजी टाटा यांच्या नेतृत्वात डेक्कन जिमखाना क्लबच्या बैठकीत भारतीय संघ ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणार असा निर्णय घेण्यात आला होता। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या संस्थेच्या वतीने 15 ऑगस्ट 2020 ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीत फिट इंडिया फ्रीडम रन ही धाव शर्यत आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय। तर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वात मोठ्या देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन नामक धाव शर्यतीचे आयोजन होणार आहे। तर सध्याची महामारीची स्थिती लक्षात घेऊन आणि वैयक्तिक अंतराच्या निकषांचे पालन करून या उपक्रमात सहभागी होणाऱ्या धावपटूंना त्यांच्या स्वतःच्या गतीने त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी धावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। तर त्या व्यतिरिक्त ते या अनेक दिवस धावण्याच्या उपक्रमाच्या कालावधीत मध्येच धाव खंडित करू शकतात। त्यांनी कापलेले एकूण अंतर आणि त्यासाठी घेतलेला वेळ याची माहिती GPS घड्याळाच्या मदतीने किंवा स्वतः नोंदवता येऊ शकते। तर 15 ऑगस्टला असलेल्या देशाच्या 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या 151व्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि लगेचच मराठी नोकरी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।